नुकतीच जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये तुम्ही एक विषय म्हटला की मोहोळमध्ये सरंजाईश आहे, एकंदरीत ती काय आहे या संदर्भात कशा पद्धतीने तुम्ही आज आवाज उठवला? नाही, मोहोळमध्ये शासनाचा कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडवला जातोय. म्हणून मी गेल्या 4 दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांना भेटून एक त्याला टीप दिली होती की अनगर या भागामध्ये कुरुंदवाडी नावाचं गाव आहे आणि तिथं किमान 50 हायवा टिपर आणि 5 ते 6 पोकलँड माझ्या आमदाराचं तिथं काम चालू आहे आणि जवळजवळ 25-30 एकर रान पूर्ण फोडून म्हणून नेला जातो आहे. तर तहसीलदार आणि तिथला सर्कल आणि तलाठी यांच्या संगनमतानं अनगरच्या हे चालू आहे. मी आमदार आहे. मी कलेक्टर साहेबांना तक्रार केल्यानंतर कलेक्टर साहेबांनी मुंबई सोलापुरातून स्पेशल टीम पाठवली आणि तिथं वाहनं जप्त केली आणि त्या आता तहसीलदारच्या निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव येईल. बैठकीमध्ये बोलताना तुम्ही असं सुद्धा म्हणालात की नाईलाजानं मला तुतारी हातात घ्यावी लागली. तुम्ही बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, त्यामुळे पुढच्या नाही, मी पवार साहेबांच्या पक्षाचा आमदार आहे. मी तुतारी चिन्हावर निवडून आलेलो आहे आणि मोहोळची जागा तुम्हाला माहिती होती की मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक होतो. 90 ते 2024 असा 34 वर्षाचा राजकीय प्रवास हा माझा शिवसेनेत झाला आणि ती जी जागा होती सेना भाजप युतीमध्ये ती पारंपरिक शिवसेनेची जागा होती. पण महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये ती जागा अजितदादांकडे गेली आणि महाविकास आघाडीमध्ये ती जागा पवारसाहेबांकडे गेली. शिवसेनेला तिथं पडलेली मतं जर आपण पाहिली तर 2009, 14 आणि 19 या तिन्ही निवडणुकीत जर आपण पाहिला तर 8 ते 10 हजाराच्या फरकानं शिवसेनेचा उमेदवार तिथं पराभूत होत होता. आता मग शिवसैनिकामध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली होती आणि मग दोन्ही बाजूची शिवसैनिक आणि माझे काही मित्र कंपनी यांनी एक निर्णय घेतला की आपण विजयी जर व्हायचं असेल तर पवारसाहेबांची तुतारी घ्यावी लागेल. शेतकऱ्यांच्या महत्त्वाचा देखील प्रश्न असला की पीक विम्याबाबत पीक विम्याच्या बाबतीमध्ये तर मी माननीय पालकमंत्री महोदयांना सांगितलं की या पीक विम्या आणि कृषी खात्यातली काही अधिकाऱ्यांच्या संगनमतानं कोट्यवधी रुपये पीक विमा वसूल केला जातो, परंतु तो शेतकऱ्याला मिळत नाही. उदाहरणार्थ 5 ते 6 ठिकाणी माझ्या मतदारसंघात शेतकरी उपोषणाला बसले होते. त्याचं सरकारचं लक्ष वेधण्याचं काम केलं. या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते पालकमंत्री म्हणून त्यांना सांगितले बाबा आपल्याला DPTCच्या आराखड्याच्या बाहेर जाऊन आपल्याला काम करावं लागेल. तुम्ही दुष्काळी भागातून आलेला आहे, हा जिल्हासुद्धा दुष्काळी आहे आणि त्याच्यावर पालकमंत्री सकारात्मक आहेत. जुने संबंध आहेत माझे चांगले, त्यामुळे आपल्या मतदारसंघाला आपल्या जिल्ह्याला चांगले ते काम करते. आपल्या मोहोळ मतदारसंघामध्ये रस्त्याचे देखील निकृष्ट रस्ते देखील आपण वारंवार आवाज उठवतोय. कसं आहे की या निकृष्टतेच्या कामाच्या बाबतीमध्ये मी लिखित पत्र दिलेले आहेत. अत्यंत कडक कारवाई करून ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा. आता सुरुवात होईल, आता तर सुरुवात आहे. समांतर राजधानीच्या विषयाने चर्चा देखील सभागृहामध्ये झालेली पाहायला मिळाली. आपण देखील सातत्याने त्याला पाठपुरावा करताय, मोठा निधी आणलेला आहे. काय एकंदरीत पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने चर्चा झाली? कारण अशी माहिती समोर येते की ज्या पद्धतीने जलशुद्धीकरण प्रकल्प जो आहे तोच अद्याप त्याची जमीनच मिळालेली नाही. मग हा प्रकल्प पूर्ण होऊन तरी उपयोग काय, असा एक प्रश्न उपस्थित झाला. मागच्या 7 ते 8 वर्षापासून 12 लाख सोलापूरकरांना एक स्वप्न दाखवलं जातं की दुहेरी पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर शहराला रोज पाणी पुरवठा केला जाईल. त्यानंतर तो 1 दिवस आड केला जाईल असं सांगण्यात आलं. आज जवळपास 110 किलोमीटरपैकी 105 किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे. आपण अपेक्षित धरतोय की महिन्याभरात उजनी सोलापूर दुहेरी पाईपलाईन पूर्ण होईल आणि आपल्या शहराला 1 दिवस आड पाणी पुरवठा होईल. याबाबत अधिवेशनामध्ये मी देखील आवाज उठवला आणि जे 89 कोटी रुपये मागच्या अनेक महिन्यापासून ठरलेले होते ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तातडीने रिलीज केले आणि एक सगळा आनंदाचा वातावरण आपल्या सगळ्या सोलापूरकरांमध्ये असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना ऑफ द रेकॉर्ड एक गोष्ट लक्षात आली की जी दुहेरी पाईपलाईन पूर्ण केली जाणार आहे, परंतु पाणी आल्यानंतर जे फिल्टर करण्यासाठी जे जलशुद्धीकरण केंद्र पाकणी येथे प्रस्तावित आहे त्याची जागाच अद्याप महापालिकेने ताब्यात घेतलेली नाही आहे. ती जागा वन खात्याच्या ताब्यात आहे. जागा आपल्या ताब्यात नसताना त्या जाग्याचं त्या शुद्धीकरण केंद्राचं टेंडर काढून ते टेंडर देऊन त्याचं वर्क ऑर्डर देण्याचा पराक्रम एकीकडे महापालिकेचं प्रशासन करतं, परंतु जागा वेळेत पूर्ण मिळण्यासाठी जे आवश्यक ते प्रयत्न
करायला हवे होते ते त्यांच्याकडनं झाले नाही. आणि एक बाब जी निदर्शनास आली की ही जागा मिळवल्याशिवाय आपल्या शहराला एक दिवस आड पाणी मिळणार नाही. म्हणून आजच्या DPDCच्या बैठकीमध्ये मी या संबंधित पालकमंत्री महोदयांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि त्यात त्यांनी महापालिका आयुक्तांकडनं सगळे उत्तरं जाणून घेतले आणि त्यात त्यांचं पालकमंत्री महोदयांचंही समाधान झालं नाही, आमच्या लोकप्रतिनिधींचंही समाधान झालं नाही. आणि चर्चेच्या अंती पालकमंत्री महोदयांनी असा निर्णय घेतला की महाराष्ट्र शासनाच्या वन खात्याकडं या जागेसाठी प्रयत्न करूयात आणि त्यासाठी काही 9.5 कोटी रुपयाची रक्कम लागणार आहे. ती वेळप्रसंगी महाराष्ट्र शासनाकडनं आणायचा प्रयत्न करूया. त्यात जर विलंब होत असेल तर ती 9.5 कोटी रुपये महापालिकेने स्वतःच्या तातडीने उपलब्ध करून द्यावेत, कारण का ती जागा कायमस्वरूपी महापालिकेच्या मालकीची होणार आहे. आणि एवढा मोठा 800,000 कोटीचा योजना ज्या कामासाठी अडकलेली आहे ती पूर्ण करण्याची त्यांनी याबाबतची सूचना दिलेली आहे. दादा, खरं तर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री होते, त्यांनीच हा प्रकल्प आणलेला आहे. पंतप्रधानांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. असं असताना महापालिका प्रशासन कुठेतरी ढिला कारभार करते का आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांना काय अवगत करणार आहात? आपल्या मताशी आम्ही निश्चितच सहमत आहोत. तहान लागली की विहीर खोदायचा असा प्रकार महापालिका प्रशासनाकडनं केलेला आहे. केवळ आपल्याला दुहेरी पाईपलाईनवरती फोकस करून जी मोठी एवढी गंभीर बाब आहे ती कुठंतरी आपल्या निदर्शनास आणली गेली नव्हती. आणि ही बाब आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेबही चर्चा करणार आहेत. आम्ही आमदार म्हणून साहेबांसोबत या चर्चेत सहभागी असू आणि लवकरात लवकर ती जागा ताब्यात घेऊन त्याचं काम चालू करण्यासाठी आपण प्रयत्न करूयात.